नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मधील काउंट टिप हा फॉर्म्युला पाहिला। आता यामध्ये आपण काउंट टिप्स हा फॉर्म्युला पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, काउंट टिप कधी यूज केलं जातं? ज्यावेळेस एक कंडिशन असेल आणि आपल्याला काउंटिंग करायचं असेल तर त्यावेळेस आपण काउंट टिप यूज करतो। बट ज्यावेळेस मल्टिपल कंडिशन असेल आणि आपल्याला काउंटिंग करायचं असेल तर त्यावेळी काउंट इफ्स यूज केला जातो। तर ते आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत। बट त्या अगोदर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस फाईलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। फ्रेंड्स, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। तुम्हाला जर वाटत असेल हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहावा तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस फाईल अवेलेबल करून दिलेली आहे। फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्यासाठी मी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे। सरप्राईज काय आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल। चला तर मग हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या एक्सेल शीटकडे। फ्रेंड्स, प्रॅक्टिकली फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या शीटकडे आणि इथे आपण डेटा घेतलेला आहे। तर पहा फ्रेंड्स, डेटा आपला काय आहे? डेटा अगदी छोटा आहे, बट आपल्याला इथे फॉर्म्युला काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। त्याचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे। एकदम सोपा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, काउंट इफ्स। आता इथे पाहिजे आपण हा डेट हा कॉलम घेतलेला, ट्रान्झॅक्शन टाईप आहे, डेबिट क्रेडिट आहे आणि अमाऊंट आहे। तर आपल्याला काय काढायचं? इथे ज्यावेळेस मल्टिपल कंडिशन असेल, मल्टिपल क्रायटेरिया असेल त्यावेळेस आपण काउंट इफ्स यूज करतो। हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता मल्टिपल कंडिशन म्हणजे पहा, इथे काय करायचं? आपल्या ट्रान्झॅक्शन नुसार समजा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत, बट ते डेबिटने किती झालेत हे फाइंड आउट करायचे। म्हणजे ऑनलाईन आणि डेबिट असे दोन क्रायटेरिया झाले आपले। त्याचप्रमाणे ऑनलाईन आणि क्रेडिटने किती झाले हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला इथे पहा ऑनलाईन आणि क्रेडिट असे हे टोटल काउंटिंग करायचे। हे ट्रान्झॅक्शन किती झाले हे काउंट करायचं आहे। त्याचप्रमाणे कॅश डेबिट, कॅश क्रेडिट, डेबिट कार्ड डेबिट आणि डेबिट कार्ड क्रेडिट असे ट्रान्झॅक्शन किती झाले ओव्हरऑल, तर ते काउंटिंग करण्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत काउंट इफ्स। तर त्यासाठी येऊया आपल्या फॉर्म्युल्याकडे। आपण टाईप करूया इथे फॉर्म्युला जो की आपला आहे काउंट इफ्स। आणि इथे पहा, इथे आपला काउंट इफ आलेला आहे आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे काउंट इफ्स दिसेल। आता पहा खाली गेल्यानंतर इथे पहा काय त्याचं स्पेसिफिकेशन समजून घेऊया आपण। काउंट द नंबर ऑफ सेल्स स्पेसिफाईड बाय अ गिव्हन सेट ऑफ कंडिशन्स और क्रायटेरिया। आणि ज्यावेळेस आपण काउंट इफ पाहिलं होतं त्यावेळेस सेमच होतं, बट इथे पहा काउंट द नंबर ऑफ सेल विदिन अ रेंज दॅट मीट द गिव्हन कंडिशन असं दिलेलं आहे। कंडिशन आहे फ्रेंड्स, आणि इथे फक्त काय आहे? इथे कंडिशन्स आहे। इथे यस लावलेलं आहे म्हणजे इथे मल्टिपल कंडिशन आहे। आणि ज्यावेळी मल्टिपल कंडिशन असतील म्हणजे मल्टिपल कंडिशन आपण ज्या कंडिशन देणार आहोत, ज्या क्रायटेरिया देणार आहोत, तो क्रायटेरिया इथे फुलफिल झाल्यानंतर इथे आपलं काउंटिंग होणार आहे। त्या सेल्स काउंट होणार आहेत त्या रेंजमधील। तर येऊया काउंट्स इफ्सकडे, त्या बटन प्रेस करूया आणि आता आर्ग्युमेंट समजून घेऊया। इथे पहा काउंट्स इफ्स क्रायटेरिया रेंज 1 आणि क्रायटेरिया 1। आता तुम्ही मला इथे तर 1च आहे, बट नाही फ्रेंड्स, इथे जे तुम्हाला पुढे 3 डॉट दिसतात ना ते म्हणजे इथे आपण मल्टिपल कंडिशन देऊ शकतो। आता क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया रेंज 1 घ्यायची आपल्याला। तर काय काय तरी ते आपल्याला काय पाहिजे फ्रेंड्स? ऑनलाईन। ऑनलाईन कुठे दिसेल? कोणत्या कॉलममध्ये? तर या कॉलममध्ये आहे, म्हणून ही रेंज आपण सिलेक्ट केली आणि ही रेंज आपल्याला इथे फिक्स करावं लागेल, म्हणून आपण करूया F4। त्यानंतर क्रायटेरिया 1, क्रायटेरिया 1 काय आहे? आपला ऑनलाईन। सो आपण घेतला ऑनलाईन। आता पुढे काय फिक्स करायचं काय नाही ते आपण परत एकदा बघणार आहोत। नंतर कॉमा दिल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया 2 वगैरे। तर क्रायटेरिया रेंज 2 मध्ये काय आहे आपलं? तर डेबिट। तर ऑनलाईन डेबिट किती ट्रान्झॅक्शन झालेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं। मग डेबिट क्रेडिट हे कुठे दिसेल तुम्हाला? तर या कॉलममध्ये दिसेल, म्हणून आपण हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे। आपण असाही करू शकतो किंवा असाही करू शकतो। मी अगोदरच्या लेक्चरमध्ये हे सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे तुम्ही अगोदरचे लेक्चर व्यवस्थित पाहूनच हे लेक्चर पाहत असाल। आता हे फिक्स करण्यासाठी आपण F4, त्यानंतर कॉमा नंतर इथे क्रायटेरिया 2 म्हणून आलेला आहे। क्रायटेरिया 2 काय आहे? आपला हा डेबिट, म्हणून आपण हे सिलेक्ट केलं। एंटर करूया आपण। एंटर केल्यानंतर आपल्याला रिझल्ट येतो इथे ऑनलाईन डेबिट किती येतोय? ऑनलाईन आणि डेबिट इथे 1 आहे। नंतर ऑनलाईन कुठे दिसतोय? ऑनलाईन डेबिट इथे
2 आहे. नंतर इथे कुठे ऑनलाईन आहे की इथे ऑनलाईन क्रेडिट आहे, इथे पण ऑनलाईन क्रेडिट आहे, म्हणून इथे 2च काउंटिंग आपला रिझल्ट बरोबर रिझल्ट इथे आलेला आहे. आता हे आपल्याला फॉर्म्युला ड्रॅग करावा लागेल, बट ड्रॅग करण्यासाठी आपल्याला कोणत्या फील्ड फिक्स करायच्या आणि कोणत्या नाही हे परत एकदा आपण समजून घेऊया. बट त्या अगोदर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये, आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, ChatGPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल. आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. आता येऊया परत स्क्रीनकडे आणि इथे पहा, इथे काय करायचं आपल्याला. आता F2, आता ह्या F2 सेल म्हणजे ही ऑनलाईनची सेल आहे. आपण ज्यावेळेस फॉर्म्युला व्हर्टिकल ड्रॅग करणार आहोत त्यावेळेस F2चं F3 होणं गरजेचं आहे आणि F4 होणं पण गरजेचं आहे, कारण कॅश आणि डेबिट कार्ड सुद्धा आपल्या ह्याच कॉलममध्ये आहेत. हे पहा, ह्याच कॉलममध्ये कॅश आणि डेबिट कार्ड आहे B नंबरच्या कॉलममध्ये. सो F3 होणं गरजेचं आहे. मग कॉलम आपला फिक्स राहतोय, बट आपला इथं रो चेंज होणं गरजेचं आहे. मग जर कॉलम आपल्याला इथे फिक्स करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, F4 बटन प्रेस करावं लागेल. आता पहा, F4 फिक्स केल्यानंतर दोन्ही फिक्स होते
आता पहा इथे फक्त काय झालेलं आहे, F4 3 टाइम प्रेस केल्यानंतर इथे Fच्या अगोदर डॉलर साइन आलेला आहे, बट 2च्या अगोदर डॉलर साइन आलेलं नाही, म्हणजे आपला रो इथे फिक्स झालेला नाही. आपण इथे व्हर्टिकल ड्रॅग करताना रो नंबर चेंज होणं गरजेचं आहे आणि तो चेंज होते. बट ज्यावेळी आपण हॉरिझॉन्टल ड्रॅग करणार आहोत फ्रेंड्स, हॉरिझॉन्टल ड्रॅग म्हणजे काय, आता पहा ज्यावेळी आपण इकडे ड्रॅग करणार आहोत आणि इकडे ड्रॅग केल्यानंतर इथे पहा इथे काय होणार आहे, इथे F2 हे फिक्स राहिलं, कारण आपण काय केलेलं आहे, इथे हॉरिझॉन्टल ड्रॅग केलेला आहे आणि आपला इथं कॉलम फिक्स केलेला आहे. बट जर आपला इथे कॉलम जर फिक्स नसता केला आपण, हे पहा जर हा कॉलम आपण काढून टाकूया हे डॉलर साइन आणि आपण पाहूया रिझल्ट काय येतोय, परत एकदा तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, आणि ज्यावेळेस आपण इथे आता व्हर्टिकल ड्रॅग केल्यानंतर आता रिझल्ट समजून घ्या की इथे काय येतोय. हे पहा इथे 0 व्हॅल्यू आलेली आहे, आपला रिझल्ट काय आलेला आहे 0, अगोदर 2 येत होता, इथे G2 झालेला आहे फ्रेंड, F2च्या ऐवजी G2 झालेला आहे, कारण आपण इथे हॉरिझॉन्टल ड्रॅग करतो. हॉरिझॉन्टल ड्रॅग करताना F2चं काय होतं, F नंबरचा कॉलम इथे G नंबरचा कॉलम होतो, रो सेम राहतो, कारण सेम रो मध्ये आपण ड्रॅग करतोय ना, हॉरिझॉन्टल ड्रॅग करतो म्हणजे रो नंबर सेम राहणार, बट इथे कॉलम चेंज होते आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला इथे काय करावं लागतं फ्रेंड, इथे आपल्याला कॉलम फिक्स करावा लागतो. तसंही आपल्याला इथे F2चं F3 होणं गरजेचं आहे, F4 होणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला इथे काय फिक्स करावं लागेल, परत एकदा सांगा मला. हो बरोबर, आपल्याला इथे कॉलम फिक्स करावं लागेल. आपण F4 3 वेळा प्रेस केल्यानंतर आपल्या इथे कॉलम फिक्स झालेला आहे. आता फ्रेंड्स त्याचप्रमाणे इथे G1चं काय होतं, ज्यावेळेस आपण इथे व्हर्टिकल ड्रॅग करतो त्यावेळेस इथे 0 0 व्हॅल्यू आलेली आहे. काय 0 0 आली, कारण इथे G1चं G2 झालं, जसं F2चं F3 होतं तसं G1चं G2 झालं. बट G2 मध्ये आहे का आपलं डेबिट, G2 मध्ये नाही फ्रेंड, G1 मध्ये आहे, म्हणजे आपला इथे कॉलम तर फिक्स आहे, म्हणजे कॉलम तर जी आहे, बट इथे काय झालेलं आहे, रो नंबर चेंज झालाय, रो नंबर 2 झालाय आणि आपल्याला इथे काय पाहिजे, इथे 1 रो नंबर पाहिजे. तर मग आपल्याला इथे रो फिक्स करावं लागेल ना फ्रेंड्स, रो नंबर फिक्स करावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण इथे हॉरिझॉन्टल ड्रॅग करतो त्यावेळी पहा इथे H1 होतोय, इथे काय झालेलं आहे आपला H1, हा H1 होणं गरजेचं आहे फ्रेंड्स आपल्याला, कारण इथे H1लाच क्रेडिट आहे, म्हणजे आपल्याला कॉलम नंबर जरी चेंज झाला तरी चालतोय फ्रेंड्स, बट इथे रो नंबर आपल्याला फिक्स करावा लागेल. म्हणून तो रो नंबर फिक्स करण्यासाठी आपण करूया F4. हे पहा 2 टाइम जर आपण F4 प्रेस केलं तर इथे 1 नंबर, म्हणजे इथे आपला रो फिक्स झालेला आहे. Gचं H होणं गरजेचं आहे, कारण क्रेडिट हे H1 मध्ये आहे, बट डेबिट हे 1 नंबरच्याच रो मध्ये आहे आणि ते व्हर्टिकल जरी ड्रॅग केलं तर ते 2 होऊ नये म्हणून आपण रो इथं फिक्स केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की रो कधी फिक्स करायचा आणि कॉलम कधी फिक्स करायचा. परत करूया इंटर, आणि इंटर केल्यानंतर याला करूया इथे डबल क्लिक, नंतर याला सुद्धा आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी ड्रॅग केलेलाच आहे. हे पहा हा फॉर्म्युला आपण ड्रॅग केलेला आहे आणि याला करूया डबल क्लिक. आता पहा डबल क्लिक केल्यानंतर आपल्या इथे रिझल्ट आलेले आहेत आणि इथे तुम्ही चेक करू शकता कॅश डेबिट. आता कॅश डेबिट इथे 1 दिसेल, नंतर इथे क्रेडिट आहे कॅश 1च आहे म्हणून कॅश डेबिटचा 1च रिझल्ट आला, नंतर 3 आहे. हां जर तुम्ही इथे कॅश क्रेडिटच्या ऐवजी जर इथे डेबिट केलं तर इथे व्हॅल्यू चेंज होणार आहेत. पहा इथे 2 2 झाल्या. आणि आता इथे तुम्ही म्हणा डेबिट कार्ड क्रेडिट आहे का कुठे, डेबिट कार्ड क्रेडिट कुठेच नाही, डेबिट कार्ड डेबिट आहे, डेबिट कार्ड डेबिट आहे, डेबिट कार्ड डेबिट आहे आणि इथे सुद्धा डेबिट कार्ड डेबिटच आहे. सो इथे 4 आपला रिझल्ट आलेला आहे. हे नसल्यामुळे डेबिट कार्ड क्रेडिट नसल्यामुळे इथे 0 व्हॅल्यू येते आपली. आता हे झालं फ्रेंड टेक्स्टच्या बाबतीत. जर तुम्हाला इथे नंबरच्या बाबतीत करायचं असेल म्हणजे काय, तर आपल्याला काय पाहिजे, ट्रान्झॅक्शन पण ऑनलाईन पाहिजे आणि डेबिट क्रेडिटच्या इथे डेबिट पाहिजे आणि अमाऊंट ज्याची ग्रेटर दॅन 4500 आहे असे आपलं इथं काउंटिंग झालं पाहिजे. तर त्यासाठी परत एकदा आपल्या आता इथे एक कंडिशन एक्स्ट्रा झाली फ्रेंड, अमाऊंटची सुद्धा घेतली आपण, नंबरची सुद्धा घेतली. तर त्यासाठी परत एकदा आपण काउंट इफ यूज करणार आहोत. काउंट इफ टॅब. आता क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया रेंज 1 मध्ये काय द्यायचं आपल्याला इथे ऑनलाईन. सो ऑनलाईनचा आपण हा कॉलम सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आता इथे फिक्स करायची गरज नाही कारण आपण ड्रॅग वगैरे करणार नाही, आपण फक्त समजून घेतोय कारण ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नंतर क्रायटेरिया 1 आपण घेतला. नंतर क्रायटेरिया रेंज 2, हे पहा इथे दिसेल तुम्हाला क्रायटेरिया रेंज 2. तर क्रायटेरिया रेंज 2 मध्ये काय घेणार आहोत आपण, डेबिट क्रेडिटचा कॉलम ही रेंज आपण सिलेक्ट केली. त्यानंतर कॉमा, क्रायटेरिया 2 मध्ये डेबिट घेतलं, त्यानंतर कॉमा. आता पहा कॉमा केल्यानंतर इथे मल्टिपल क्रायटेरिया येतच राहतात फ्रेंड, तुम्हाला जेवढे क्रायटेरिया द्यायचे तेवढे तुम्ही इथे क्रायटेरिया देऊ शकता. आता क्रायटेरिया रेंज 3, क्रायटेरिया रेंज 3 मध्ये
म्हणजे आपला हा अमाऊंटचा कॉलम आहे, पण तो सिलेक्ट केला कारण आपला इथे अमाऊंट काय पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन 4500. त्यानंतर कॉमा. आता क्रायटेरिया 3 काय द्यायचं आपल्याला, हा दिला आपण जो आपल्याला पाहिजे तो क्रायटेरिया आपण दिला आणि करूया इंटर. आणि इंटर केल्यानंतर इथं काउंटिंगमध्ये 1च रिझल्ट आला आपला. तर फ्रेंड्स इथे आपला 1 हा रिझल्ट आलेला आहे. आता हा 1 रिझल्ट कसा आला, तर ज्यावेळी हे तिन्ही क्रायटेरिया फुलफिल होतील, म्हणजे 3 पैकी जर एकही झाला नाही तरी तर रिझल्ट तो म्हणजे काउंटिंग होणार नाही. जिथे तुम्हाला तिन्ही दिसतील, म्हणजे इथे ऑनलाईन पण पाहिजे, हो ऑनलाईन आहे, डेबिट आहे, व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4500 आहे का, आहे, इथे आपले ते 1 काउंटिंग झालं. त्यानंतर ऑनलाईन इथे डेबिट आहे, बट इथे व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4500 नाही, कारण इथे 4500 घेतले. आपण जर इथे इज इक्वल टू साईन यूज केला असतं ना फ्रेंड्स, तर ही सुद्धा व्हॅल्यू आपल्या काउंटिंगमध्ये आली असते. हे पहा दिसतंय तुम्हाला, इथे 2 झालं कारण ही व्हॅल्यू झाली. आज इज इक्वल टू घेतलं ना आपण साईन. नंतर ऑनलाईन डेबिट कुठे दिसते, आता ऑनलाईन डेबिट 2 ठिकाणीच आहे आपलं. आणि इथे समजा इथे डेबिट कार्ड डेबिट आहे, इथे जर तुम्ही ऑनलाईन डेबिट म्हणायला गेले तर ही सुद्धा व्हॅल्यू येईल. इथे 3 आलं म्हणजे इथे ऑनलाईन डेबिट 6000 आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात आलं असेल की ज्यावेळेस सर्व क्रायटेरिया आपले फुलफिल होतात, मॅच होतात, कंडिशन मीट होती, त्यावेळेस आपलं इथं काउंटिंग केलं जातं आणि आपल्याला रिझल्ट इथे प्रॉपर येतो. तर फ्रेंड तुम्हाला नक्की समजलं असेल काउंट इफ्स कसं यूज करायचं ते. ज्यावेळेस मल्टिपल कंडिशन असेल त्यावेळेस आपण काउंट इफ्स यूज करतो आणि ज्यावेळेस सिंगल कंडिशन असेल त्यावेळेस आपण काउंट इफ यूज करतो. हे दोन्हीही आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. अगोदरचा लेसन सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.